नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी उद्यान पंडित रवींद्र माधवराव महाजन आणि मी आता आमच्या आंबाबागेमध्ये उभा आहे। शेतकरी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला आम्रपाली या जातीचा परिचय करून दिलेला आहे। आणि मित्रांनो, आज मी ज्या जातीचा आपल्याला परिचय करून देतो आहे, तर हा जो आम्रवृक्ष आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहतो, तर मित्रांनो, या जातीची कैरी पहा तुम्ही, अतिशय आकर्षक अशी कैरी आहे। आणि आता हा हार्वेस्टिंग स्टेजला आलेली साईज आहे, हार्वेस्टिंग स्टेजला आलेला आंबा आहे। आणि मित्रांनो, ही जी जात आहे ही ॲक्च्युअल बनारस काशी या परिसरामधली लोकल जात आहे, म्हणजे गावरान जात आहे, ज्याला आपण रायवड म्हणू शकतो। हा कुठल्याही जातीचा संकरित नाही, म्हणजे क्रॉस नाही। मित्रांनो, ही जात आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारताच्या जवळपास सर्वच भागांमध्ये लंगडा या नावाने ओळखली जाते। आणि मित्रांनो, ही जी आंब्याची जात आहे ही आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचं उत्पन्न देते आहे। मी जवळपास 20 वर्षापासून लंगडा माझ्या बागेमध्ये आहे। लंगड्याची 5 झाडं आहेत आणि ही पाचीची झाडं आहेत। साधारण एक झाड 3 ते 3.5 कॅरेट माल देतं, म्हणजे साधारण एक 60 ते 70 किलो कैरी देतं आहे, आंबा देतं आहे। आणि याच्यापासून उत्पन्न निश्चितच चांगलं मिळतं आहे। आणि याच्यावरूनच आता नवीन बाग लावताना पुन्हा लंगड्याची मी 300 झाडं लावलेली आहेत। अत्यंत चांगली जात आहे मित्रांनो। जेवढा आपण बाहेरच्या बाजूने आंबा बघितला त्याहीपेक्षा जास्त आंबा या जातीचा आतल्या बाजूने आहे मित्रांनो। हे पहा मित्रांनो, आतल्या बाजूने सुद्धा या झाडांना भरपूर प्रमाणात आंबे लागलेले आहेत। व्हिडिओ करताना थोडा दुपारची वेळ असल्या कारणाने बॅकलाईटचा प्रॉब्लेम येतो आहे, म्हणून फळं अगदी क्लिअर दिसत नाही आहेत। आपण पाहू शकतायत मित्रांनो, तरीसुद्धा अगदी भरपूर प्रमाणामध्ये फळं आतल्या बाजूने सुद्धा लागलेली आहेत। आणि फळाची साईज साधारण 300 ग्रॅमपर्यंतची साईज झालेली आहे। आणि शेतकरी मित्रांनो, या जातीचा जो आम्रवृक्ष आहे याचा आकार पण अगदी व्यवस्थित आणि मोठा बनतो। साधारण लागवडीसाठी याचं 20 बाय 20चं अंतर योग्य असू शकतं। आणि मित्रांनो, या लंगडा जातीचा इतिहास उत्तर प्रदेशमध्ये असं सांगितलं जातो की साधारण 300 वर्षापूर्वीची ही जात त्या परिसरामध्ये प्रचलित आहे, 300 वर्षापासून। आणि एका लंगड्या व्यक्तीने याची बाग तयार केलेली होती आणि ती व्यक्ती लंगडी असल्या कारणाने त्या परिसरातील लोकांनी त्या आंब्याचं नावसुद्धा, त्या जातीचं नावसुद्धा लंगडा आंबा म्हणून ठेवलेलं आहे, अशी त्या भागातले लोक त्याची आख्यायिका सांगतात। तर मित्रांनो, ज्यांनाही आंबा बागायत करायचा असेल त्यांनी आपल्या आंबा बागेमध्ये साधारण एक 20 ते 25% लंगडा जातीचे आम्रवृक्ष लावायला काहीही हरकत नाही। आपल्या या परिसरामध्ये अगदी चांगली मानवते आहे आणि उष्ण हवामानाला सुद्धा अगदी व्यवस्थितरित्या त्याची साईज बनते आहे। आता हा जो व्हिडिओ आपण पाहतोय मित्रांनो, तर ही बाग आमची तालुका जामनेर, जिल्हा जळगाव या भागातली आहे। म्हणजे आमच्याकडे साधारण 46 ते 47 डिग्रीपर्यंत, कधीकधी 48 डिग्रीपर्यंत तापमान जातं। आणि अशा तापमानाच्या परिसरामध्ये अगदी व्यवस्थितरित्या या जातीला फळं लागत आहेत आणि अगदी व्यवस्थितरित्या आंबा तयार होतो आहे। साईज साधारण 300 ग्रॅमपर्यंत बनते आहे। तर मित्रांनो, असेच वेगवेगळ्या जातीचे आंब्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांनो शेअर करायला विसरू नका।
धन्यवाद मित्रांनो.